हीच ती वेळ. आता काहीतरी हाताला लागलं तरच या सगळ्याच्या मुळाशी जाता येईल. मला जायला पाहिजे. दादा, गाडी थांबवा. अगं आता काय झालं अचानक तुला? हा, कशाला गाडी थांबवायला सांगतेस? आई, मी सगळं सांगते. हा दादा, गाडी थांबवा ना. आई, उतर बरं खाली. अगं पण आई, मी सांगते सगळं, तू उतर. अगं राणे, गोट्या, चल आपल्याला जायचं, एक महत्वाचं काम आहे. कसलं काम आता? अरे सगळं सांगते, तू चल तरी आधी. चल. अगं राणे, कुठं चालली ती तरी सांग. काय झालं एकदम? बुवा, आता तुम्ही मला प्रश्न विचारत बसू नका आणि माझी काळजी करू नका. हा, मला एक काम आठवलंय, मी तेवढं करते. तुम्ही घरी पोहोचा. अगं राणे, कुठं निघाली असती तरी सांग, म्हणजे आमच्या जीवाला घोर तरी लागायचं नाही. अगं आई, आता ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची ही वेळ नाहीये. मला प्लीज जाऊ दे. अगं राणे, आधीच तुझी सासू तुझ्यावर लई चिडली आहे आणि आता काय डोक्यात खूळ घुसलंय तुझ्या? नाहीतर काय राणे, उगाच येडागत करू नकोस तू. आई, बुवा, हे बघा, मी कुठलाही वेडेपणा करणार नाही. वेळ निघून जायच्या आधी जे करायचंय ना तेच करते मी. हे बघा, मी पाया पडते तुमच्या, तुम्ही मला जाऊ द्या. तुम्हाला माहिती आहे ना की मी अशीच कुठली गोष्ट करणार नाही. मग माझं आहे का, मी माझं काम करते आणि मी तिकडून डायरेक्ट घरी जाईन. हा, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही घरी जा. दादा, यांना व्यवस्थित सोडा. चल गोट्या. अगं राणे, अजित, ती दळभद्री कार्टी किचन मध्ये तर नाहीये ना? काकी अयो, घरात नाहीये ती. तिच्या आई वडिलांबरोबर वस्तीत गेलीये. काय? कायमची गेलीये का पांढऱ्या पायाने ती अपशकुनी परत येणार आहे? आई, हे बघ, आता ना हे का उगीच वाद घालताय? तुम्ही अर्थाचा अनर्थ करून स्वतःलाही त्रास देत आहे आणि इतरांनाही. मी काही चुकीचं करत नाहीये, जे आहे तेच बोलतेय आणि त्यामुळेच तुम्हाला सगळ्यांना ते झोंबतंय. सॉरी टू से, पण मला तुझं वागणं अजिबात आवडत नाहीये. अरे वा, शेवटी तू बोललासच. तरी मी विचार करतच होते, राणीचा अजून एक वकील गप्प कसा काय बसला